लोकसभा निवडणुकीचा टप्पा पूर्ण संपलेला आपण पाहिलं तर या टप्प्यामध्ये कोकणचा बुलंद आवाज ज्याची तोफ महाराष्ट्रावर धडकली, देशाचं लक्ष लागून आलेलं ते म्हणजे आमदार भास्कर शेठ जाधव यांनी अनेक ठिकाणच्या सभा गाजवल्या. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. शेठ नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय आणि लोकसभेला पहिल्यांदा असं घडलंय, काय सांगा? मी सांगितलं ना की एका किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये एखाद्या राज्यामध्ये मतदान का घेतलं जात नाही, तर तिथली कायदा व्यवस्थेची परिस्थिती बिघडली का, तिथे कुठल्या प्रकारची आपत्ती निर्माण झाली का, आणि म्हणून सहज शक्य नसेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे मतदान त्या राज्यात होत असतं. परंतु महाराष्ट्रामध्ये केंद्रातलं सरकार भाजपाचं आहे, महाराष्ट्रामधलं सरकार भाजपा आणि त्यांच्या बरोबरच्या पक्षांचं आहे. त्यांनी 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका घेऊन स्वतः एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं की महाराष्ट्राची एकंदरीत जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे, जी काही कायदा सुव्यवस्था आहे, ही पूर्णपणे बिघडलेली आहे. महाराष्ट्र हे देशातल्या इतर राज्यांच्या बरोबरी नेण्याचं काम, थोडक्यात हे दुर्दैवी काम हे भाजपा आणि या लोकांनी केलं. पण तरी देखील 5व्या टप्प्यातलं आता मतदान पार पडलेलं आहे. सगळं मतदान शांततेत पार पडलं. अपेक्षेप्रमाणे मतदानाचा टक्का वाढला नाही. कळत नकळतपणे हे विद्यमान सरकारचं किंवा निवडणूक आयोगाचं अपयश आहे का, याच्यावर सुद्धा कधी ना कधी चर्चा होईल. परंतु आता 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडले, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आपण पहिलं 5व्या वेळेला मतदान पार पडले, पण कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का जो पूर्णपणे बसलेला आहे. अल्पसंख्यांची मतं सुद्धा जी आहेत ती वेगळ्यापर्यंत गेलेली आहेत. ते तुम्हाला सांगायला नको, काय वाटतं काय होईल? अख्खी बार 400 पार की तरी मला यावेळेचं जे चित्र दिसलं ते साधारणपणे भाजपाला मानणारा जो पूर्वांपारचा एक वर्ग आहे, जो आयुष्यभर तत्वाकरता, ध्येयाकरता, उद्दिष्टाकरता आणि आपल्या पक्षाच्या प्रेमाकरता म्हणून आयुष्यभर विरोधी पक्षात राहिला, तो जो मतदार आहे, तो मतदार यावेळच्या निवडणुकीमध्ये हिरिरीनं मतदानाकरता उतरला असं मला काही चित्र या ठिकाणी दिसू शकलं नाही. याचं कारण असं मला दिसतंय की गेले 10 वर्ष या देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं, विशेष करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, ते सरकार आणण्याकरता म्हणून प्रामुख्यानं ज्या वर्गानं 50 वर्ष खस्ता खाल्ल्या, 50 वर्ष दिवस रात्र एका स्वप्नाकरता काम केलं, नरेंद्र मोदींच्या कारभाराबद्दल त्या वर्गाचा अपेक्षाभंग झाला, स्वप्नभंग झाला. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मानणारा जो एक मोठा वर्ग आहे, तो मतदानापासून अलिप्त राहिला की काय, किंवा राहिला असा माझा अंदाज आहे. एकंदरीत आपण पाहिलं राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, त्यामध्ये काय फरक पडेल असं वाटतं मला? हे असं आहे की राज ठाकरेंच्या जर भूमिका तुम्ही बघितल्या तर सातत्यानं बदलत राहिलेल्या भूमिका आहे. सातत्यानं बदलत्या भूमिका हा सर्वसामान्य माणूस किंवा मतदार वर्ग बिलकुल स्वीकारत नाही, बिलकुल स्वीकारत नाही. तुमच्या भूमिका बदलण्याच्या पाठीमागचं लॉजिक काय, तुम्ही भूमिका बदलण्याच्या पाठीमागचं ठोस कारण काय, हे तुम्ही कधीच देऊ शकलात नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्ही स्वतःहून भूमिका बदलली आहे का तुम्हाला भूमिका बदलायला भाग पाडले, हा संशय त्यांच्या आसपासच्या किंवा त्यांना मानणाऱ्या वर्गाच्या मनामध्ये होता. त्यामुळं आम्ही भाजपाला मतदान करावं यापेक्षा सरळ सरळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करावं, इंडिया विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं, असा एक मोठा प्रवाह राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळं मला विचार करताना दिसला. आणि त्यामुळं राज ठाकरेंचा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला फार काही फायदा झाला असेल असं मला वाटत नाही. तुम्ही अनेक सभा गाजवल्या, म्हणजे बारामती सभा असो की इतर ठिकाणी सभा असो, काय असेल अनुभव आला? असं आहे की यावेळची जी निवडणूक होती ती प्रत्येक वेळी उमेदवाराची निवडणूक, पक्षाची निवडणूक, उमेदवाराच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांची निवडणूक किंवा ज्यांची विकास कामं झाले त्यांची निवडणूक, अशा अर्थानं त्या निवडणुकीकडे बघितलं जायचं. आणि ती निवडणूक त्या लोकांच्या हातामध्ये असायची आणि ते लोक
आपल्या उमेदवाराला मतदान मिळवून देण्याकरता प्रयत्न करायचे. परंतु यावेळीची निवडणूक ही जनतेनं आपल्या हातामध्ये निवडणूक घेतली होती. उमेदवार कोण यापेक्षा इंडिया आघाडीला देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विजयी करायचं हाच एक निर्धार आणि हाच एक निश्चय आणि हाच विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये मतदारांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे. अधिक विस्तारानं सांगायचं झालं तर संविधान वाचवणारी ही निवडणूक आहे, ही लोकशाही टिकवणारी निवडणूक आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं शिवसेना ज्या पद्धतीने विश्वासघातानं फोडली, उद्धवसाहेब ठाकरे हे आजारी असताना राज्यामध्ये देशामध्ये कोरोनासारखं महाभयंकर संकट असताना त्यांचा पक्ष फोडला. पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता आली. सत्ता स्थिर स्थावर होण्याइतपत 186 आमदारांचा त्या सत्तेला पाठिंबा होता. तरी सुद्धा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडली, तो पक्ष फोडला. याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड होती, संताप होता आणि या सत्तापिपासूला लोकांना धडा शिकवायचा याकरता म्हणून लोकांनी ही निवडणूक पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतली. संपूर्ण देशाचं लक्ष लागून आलेलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय वाटतं? नाही, संपूर्ण देशाचं लक्ष वगैरे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर काही नाही, काही सुद्धा नाही, राज्याचं सुद्धा नाही. परंतु असं एक वातावरण निर्मिती केली जाते एखाद्या माणसाच्या भोवती, तशी ही वातावरण निर्मिती जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य मतदारसंघाप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे बघितलं जातं. पण एक मात्र कौतुकाचा विषय आहे, तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊतांना लोक मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील, हा मात्र कौतुकाचा विषय आहे. ह्याच प्रश्नावरून तुम्हाला एक प्रश्न सांगतो. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्याच एका बड्या नेत्याने नारायणना पराभव करण्यासाठी विनायक राऊतांना कोट्यवधी रुपये दिली, अशी बातमी सूत्रांमध्ये काय? आता असं आहे की तुम्ही हा मीडिया हा व्यवसायामध्ये आहात. बातमी काढणं, बातमी मिळवणं हा तुमचा विषय आहे आणि तो तुम्ही मिळवली त्या अर्थी ती खरीच असेल, ती काय खोटी असेल असं मी मानत नाही. परंतु त्या नेत्याने विनायक राऊतांना पैसे दिले की नाही दिले हा काय विषय माझ्यासमोर झालेला नाही. तुमच्याप्रमाणे मी पण ऐकूनच आहे. भाजपानेच नारायणराव राणेचा खरी की खोटी हे माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. नसेल आज स्पष्ट बोला, कारण तुम्ही स्पष्ट वक्त्या, हो स्पष्ट वक्त्या, बुलंद आवाजात तो स्पष्ट सांगा ना, कारण का जे काय आमच्या कानावरती आले 50 कोटी रुपये दिले गेले एकंदरीत असे माहिती करते काय सांगा? मला मी सांगितलं ना की माझ्याही कानावर आहे की नारायण राणेंना पराभूत करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यानं पैसे दिले. ही तुमची बातमी जी आहे तीच बातमी माझ्या कानावर आहे. परंतु त्यातला खरेपणा, खोटेपणा या कुठल्याही बाबतीत आपण नसल्यामुळं, आपण त्या व्यवहारामध्ये नसल्यामुळं, आपण त्या चर्चेत नसल्यामुळं, माझ्यासारख्या एका जबाबदार नेत्यानं ते खरंच आहे असं तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणणं हे योग्य नाही. पण तुम्ही म्हणता ते खोटं नसेल एवढं मात्र मी म्हणतो. म्हणजे एकंदरीत विनायक राऊत उद्या भाजपमध्ये जातील, उद्या असं घडलं तर विनायक राऊत भाजपमध्ये जातील, कारण एकंदरीत खरेदी केल्यासारखा विषय आहे ना. एकंदरीत आपण असं म्हणतोय की विनायक राऊतांना पैसे दिले गेले, ही बातमी आता समोर येते, मग विनायक राऊत भाजपमध्ये जातील काय वाटतं? मुळात भाजप आता अस्तित्वातच राहणार नाहीये, हे लक्षात घ्या. भाजपा आता अस्तित्वातच राहणार नाहीये. लोकांनी भाजपाला या देशामध्ये 60 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सत्ता देऊन लोकांना पश्चाताप झालेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये कोण जातील कोण नाही यापेक्षा भाजपाचं अस्तित्व राहील की नाही याच्यावर चर्चा करूया. एकंदरीत आपण जर पाहिलं तर भाजपाचं अस्तित्व झालं की नाही कधी तुम्हाला थोडक्यात राग सुद्धा येईल, कारण एकंदरीत जो काही मागचा प्रकार घडला, कारण आणि कुटुंबाविषयीचा तुमच्या जो राडा झाला होता त्यानंतर अशी सुद्धा लोक म्हणत होते की सेठनी जे केलं ते चुकीचं आहे. म्हणजे एकंदरीत कसं काही गोष्टी मी स्पष्टपणे बोलतो की त्या टायमाला तुम्ही कणकवलीमध्ये भाषण केलं, नेपाळी हा उल्लेख केला, त्यानंतर ते या ठिकाणी राणे आले, त्या ठिकाणी स्वागताचा विषय होता, राडा हा प्रकार घडला होता. पण शेठची भूमिका काही लोकांना मान्य नाही, काही लोकांना मान्य होती, कारण कमेंट्स येतातच. त्यामुळे लोकांना असं वाटतं की शेठने असं करायला नाही पाहिजे होतं. म्हणजे काय नेमकं लोकांना असं म्हणणं होतं की शेठने अशा पद्धतीने भूमिका घेतली, शेठ बुलंद आवाज, बुलंद तोफ आहे आणि त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नव्हतं असं लोकांना वाटतं. असं आहे की मुळामध्ये एकाच व्यक्तीसारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती असतात, एकाच कपड्यांसारखे, एकाच रंगासारखे अनेक रंग दिसणारे असतात. हे तरी तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य? मग मी जे कणकवलीमध्ये बोललो ते कणकवलीमध्ये हे बोललो की हे जे राणेंचे 2 पुत्र आहेत
त्यातला एक कुठला, तो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो काय रे? वॉचमन सारखा दिसतो काय रे? वॉचमनच्या पोरग्यासारखा दिसतो. मी वॉचमनचा पोरगा म्हणालेलो नाही. त्यामुळं माझी भाषा कुठेही चुकीची नाही, मी चुकीचं वावगं काही बोललेलो नाही. किंबहुना त्याच्या अगोदर हीच राणींची पोरं उद्धव साहेबांची DNA करा, टेस्ट करा, आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा. ह्याचा अर्थ काय होतो? मी तर असं काहीच बोललेलो नाही. परंतु शेवटी प्रत्येकाच्या एक भाषेचा जो दर्जा असतो, तो दर्जा समजण्यात पण समोरच्या माणसाची कुवत असली पाहिजे का नको? ती कुवतच नाही. तुमच्याही लोकांचं तेच म्हणणं झालं की मी तो नेपाळ्याचा पोरगा बोललो. मी नेपाळ्याचा पोरगा बोललोच नाही. नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो, असं मी बोललो. एकसारखी अनेक माणसं दिसतात का नाही दिसतात? दिसतात. एक दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय की माझ्या कार्यालयासमोर त्याच्या अगोदरच बॅनर्स लागले होते, त्याच्या अगोदरच तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांनी बातम्या दिल्या होत्या. टायगर आ रहा है, हिशेब चुकता होईल, गुन्ह्याला माफी नाही, अमुक आहे तमुक आहे, हे समोर माझ्या सगळी पोस्टर्स लागली होती. म्हणजे तुम्ही जर आव्हान देऊन येत असाल तर भास्कर जाधव हा कोणाचंही आव्हान पेलण्यात समर्थ आहे, हेच त्यातून स्पष्ट झालं. त्यामुळे कोणाच्या काय कमेंट्स आहेत यापेक्षा शिवसैनिकांना एक नवीन ऊर्जा देण्याचं काम आपण केलं, एवढं मी सांगतो. आणि मी त्यांच्या मुलांना नेपाळी वॉचमनचा पोरगा बोललेलो नाही. नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो, पण आता ते त्यांच्या डोक्यावरून गेलं, ते ठीक आहे. यापेक्षा मी माझी काही लेवल सोडलेली नाही. एकंदर तुम्ही आता बोललात की मी असं बोललो नाही, पण ज्या टायमात तुम्ही शिवसेना सोडले त्यावेळी तुम्ही उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती ना, तुम्ही आदित्य ठाकरेंवरती टीका केली होती. एखादं उदाहरण आहे ना, पेप्सी वगैरे मी वगैरे केली होती, बरोबर ना? एखादं उदाहरण यांनी 2005 साली सोडली, आज 2024 आहे. असा एक दिवस त्यांचा जातोय का की ठाकरेंवर बोलले नाही असं? शेवटी मी विरोधी पक्षामध्ये गेलो होतो, एखादी टिप्पणी मी करणार नाही, मी करणारच. त्यात नवीन काय आहे? संपूर्ण सगळ्यांनी शोधून की बाळासाहेबांच्यावर त्यांनी असं सांगितलं होतं की मी बाळासाहेबांच्यावर टीका केल्याच्या क्लिप तुम्हाला पत्रकारांना देतो. मी सांगितलं होतं जो कोणी एका बापाच्या पुढचा असेल त्यांनी त्या क्लिप व्हायरल कराव्या, कारण मला माहिती आहे मी बाळासाहेबांबद्दल एक शब्द वाईट बोललेलो नाही, मी शिवसेनेबद्दल एक शब्द वाईट बोललेलो नाही. हे छातीटोपणे मी सांगतो. मी इतरांसारखा वाटेल ते बोलून वरती साळसूतपणा आणणारा माणूस मी नाही. वरती तत्वाच्या गोष्टी आणि फार मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणारा मी नाही. मला माहिती आहे मी आदित्य ठाकरेंची एकदा नक्कल केली होती, ते मी जाहीरपणे सांगतो, त्यात काही लपून राहिलेलं नाही. काल परवा चिपळूणमध्ये आणि मुंबईमध्ये एक माझ्या नावाची क्लिप व्हायरल केली गेली. उद्धव साहेबांबद्दल मी काय बोललो ते काय आहे त्याच्यामध्ये? आहे काय? काहीच नाही आहे. तो विषय एका कोर्ट मॅटर संदर्भामध्ये माझ्या प्रेसमध्ये मला काही लोकांनी प्रश्न विचारला, त्या अनुषंगाने दिलेलं ते उत्तर आहे. टीका मी केलेली नाही, आणि जरी केली असली तरी मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो, हे लक्षात घ्या. पण तरीही मी केलेली नाही. त्यामुळं फक्त म्हणायचं पण दाखवणे आज तक पुरावा दिलेला नाही. फक्त म्हणायचं, अजून पुरावा दिला नाही. सेट राडा झाला, त्यानंतर आपण पाहिलं की तुमच्या पाठी तुमचा पक्ष किती राहिला? काय तुमच्या पाठीचा पक्ष किती राहिला? माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही संघर्ष केला, मी जी काही लढाई केली, मी जे काही वाद उडवून घेतले, ते कोण माझ्या पाठीशी उभं राहील म्हणून नाही. माझ्यात जर गट्स असतील, माझ्यात जर हिंमत असेल, हे सगळं निस्तरून जायचं, हे जर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर मी ते करतो. पण तरी सुद्धा माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भास्कर जाधव एकटे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. खुलेआमपणे उद्धव साहेबांनी सांगितलं, म्हणजे माझा पक्ष माझ्या पाठीशी होताच. बांद्रा हायस्कूल तुम्हाला मेळावा घ्यावा लागला त्या ठिकाणी, ते जाऊ दे आता, ठीक आहे. बांधव हायस्कूल मी आता पण घेणार आहे आणखी मोठा मेळावा, संवाद मेळावा. हो जरूर. एकंदर तुम्ही असं म्हणलं होतं की अस्थिंच्या सापाला जवळ घेऊ नका, उशाशी बाळगू नका. आणि एकंदर आपण जे प्रचारसभा पाहिला, एकंदर आनंद गीतेंची प्रचारसभा होती किंवा कन्याकुमारीची प्रचारसभा होती, असे म्हणलं गेलं होतं की शेठ कुठे सेटमध्ये सेट एकंदरीत महाराष्ट्र दौऱ्यावरती होतं. आनंद गीतेंच्या सहीमध्ये तुम्ही चेकपणे माई खात्यामध्ये किंवा सांगत की तुम्ही थांबा, तुम्ही वाक्य बदला. हो सांगितलं ना, त्याचा खुलासा पण मी केला. ती काय असते त्या तुमच्या ज्या कला असतात ना पत्रकारांच्या, की आम्ही आता विस्तारानं बोललो. आताच मी उद्धव साहेबांबद्दल मी म्हटलं की मी जे विरोधी पक्षात होतो म्हणून ठीक, तेवढंच तुम्ही पुढचा शब्द मागचा संदर्भ गाळणार, तेवढा शब्द दाखवणार. हे मला माहिती आहे की मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला मी टीका केली. ॲक्च्युली मी केली असती तर असं मी म्हटलंय
त्यामुळं गीतेनं मी हेच सांगितलं की भास्कर जाधव माझ्या विरोधात होते, भास्कर जाधव माझ्या विरोधात होते, कधी, केव्हा, कुठल्या वेळी, का, याचा तुम्ही संदर्भ मागचा पुढचा कट होईल आणि माझ्या पुढच्या निवडणुकीमध्ये भास्कर जाधव माझ्या विरोधात होते, भास्कर जाधव माझ्या विरोधात होते. एक सामान्य माणूस विचार काय करतो, भास्कर जाधव विरोधात म्हणजे कालच्या वेळेला की काय, निवडणुकीच्या वेळेला, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून संभाव्य अडचण येऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे सातत्यानं बोलताय, एकदा दोनदा ठीक आहे संदर्भाकरता, पण सातत्यानं बोलताय, कृपया असं बोलू नका. एकंदरीत आमदार शेखर निकमांचं असं म्हणणं येते की भविष्यात विधानसभा निवडणुकीला आमदार भास्कर जाधव समोर असतील तर मला खरंच मी भाग्यवान समजेल स्वतःला, असं आमदार शेखर निकम म्हणतात. त्यापूर्वी तुम्ही भाषण केलं त्यामध्ये असं म्हणलं होतं की कुठेतरी आमदार शेखर निकम डोक्यामध्ये हवं, हे तुमचं वाक्य नव्हतं, तुम्हाला काही पत्रकारांनी भेटून सांगितलं, पण मला हे शेखर निकम बोलू शकत नाही. पण शेखर निकमांचं असं म्हणणं आहे की भास्कर समोर असतील तर मला मी भाग्यवान स्वतःला समजतो. आता असं आहे की त्यांचं जर भाग्योदय जर उदयाला येणारच असेल तर मला त्याबद्दल वाईट वाटायचं काय कारण आहे, मलाही आनंद आहे. आणि तुम्ही एकंदरीत एका सहीमध्ये असं बोलला होता की माझे आमदार रमेश कदमांना म्हणत होता की भाई तुम्ही मला ग्वागरमध्ये नको, चिपळूणमध्ये, म्हणजे कधी तुम्ही चिपळूणमध्ये उभे राहणार का? नाही ना, हा गमती जमतीचा भाग होता. रामपूरच्या सभेमध्ये भाई थोडेसे गंमत करायला गेले की भास्करराव अजूनपर्यंत मी तुमचा प्रचार केला नाही, पण आता पुढच्या वेळेला मी तुमचा ग्वागरमध्ये येऊन प्रचार करेन. आता मी पण त्याच्यानंतर भाषण करणारा होतोच, मलाही कोटी करता येते, कळत नकळतपणे ते फसले होते. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 वेळा निवडणूक लढवलो, ते नेहमी एकत्र होतो, ह्याचा अर्थ त्यांनी माझा प्रचार केला नव्हता का? अशी कुठं त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात शंका येऊ नये म्हणून मी त्यांना सावरलं की भाई मी ग्वागरमध्ये नको, ग्वागरमध्ये सर्व व्यवस्था, मी आता चिपळूणमध्ये उभं राहणार आहे, ती मागची कसर तुम्ही चिपळूणमधून काढा, असा त्याचा अर्थ. तुमच्या गमतीचा धसका आणि काय घेतला हो साहेब, तुमच्या गमतीचा धसका आणि काय घेतला. त्यांनी भाईनी स्वतःहून कबूल केलंय की मागच्या वेळेला मी भास्कररावांचा प्रचार करू शकलो नाही. माझा अजूनही विश्वास आहे की ते नक्की कसर चिपळूणमध्ये भरून काढतील. म्हणजे तुम्ही चिपळूणमध्ये? हो, मी आहे ना, मी कबूलच केलेलं आहे, मी बोललेलंच आहे. त्यात लपून छपून काय, लपून छपून काय, सर्वांना सांगून, पवार साहेबांना सांगून, जयंत पाटलांना सांगून, उद्धव साहेबांना सांगून, शिवसेनेतले जे कोणी इच्छुक होते त्या सर्वांना भेटून, प्रशांत यादव मला वाटत होतं तेव्हा काँग्रेसमध्ये होते, ते इच्छुक होते असतील, त्यांनाही मी भेटलो होतो, ते म्हणाले तुम्हीच उमेदवार. आता प्रशांत यादव जयंत पाटला तो भाग वेगळा, तो काय फार नाही, एवढा महत्वाचा विषय नाही, दुसरा एवढ्या मोठ्या चॅनलला तो काय विषय नाही. एकंदरीत कसं वाटते का आता की 4 जूनला निकाल हा पूर्णपणे जाहीर होणार आहे आणि अबकी बार 400 पार की तडीपार काय शेती तुम्हाला काय? उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शब्द हे खरे ठरणार. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे वडील हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे होते आणि ते सिद्ध पुरुष होते. ते जे बोलायचं ते घडायचं. तसंच उद्धव साहेबांनी सुद्धा यावेळेला त्यांच्यामध्ये मला बाळासाहेबच जवळजवळ दिसले. ती भाषणामधली आक्रमकता, नवीन नवीन मुद्दे, त्याचबरोबर एकदा का कोणाच्या विरोधात पंगा घेतला, एकदा की कोणाच्या विरोधात लढायला उतरलो की हातचा राखायचा नाही, हे बाळासाहेबांचं पूर्णपणे गुण आणि बाळासाहेबांचंच संपूर्ण अस्तित्व मला उद्धव साहेबांच्यामध्ये दिसलं. आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीने अबकी बार 400 पार हा नारा दिला. त्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं 400 पार नाही, तुम तडीपार, भाजपा तडीपार होणार. कधी अरविंद केजरीवालनी असं वक्तव्य केलं होतं की उद्या समजा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी यांना जेलमध्ये जावं लागेल. ठीक आहे, राजकारणातला भाग आहे, जेव्हा जेवच्या घाऊ तवच्या पोळ्या बघू. 4 जूनकडे कसं पाहताय? काय नाही, इंडिया विकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष कसा पद्धतीने करायचा त्याचा आम्ही विचार करतोय, नियोजन करतोय. उद्या पंतप्रधान आमचा बसणार आहे, त्यामुळं देशावरचं संकट हे 10 वर्षाचं संकट हे दूर होणार आहे. त्याचा आनंद साजरा कसा करायचा याचा विचार करतोय. शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किती जागा मिळतील? महाराष्ट्रामध्ये 48 पैकी काल परवापर्यंत 35 जागा ह्या इंडिया आघाडीला मिळतील, इंडिया म्हणजे आमच्या महाविकास आघाडीला मिळतील. परंतु आजचाच सर्वे रिपोर्ट आलाय तो 36 मिळतील असं दिसतंय. 36, भाजपा फक्त 8 दिसतोय. 8च्या पुढे भाजपा जाता दिसत नाहीये. त्यामुळं काही झालं तरी आम्ही 35चा आकडा घेऊन बसलेलो आहोत. पण भाजपानं जे 45+ म्हणाले होते त्यांचे मात्र 12 वाजलेले आहेत एवढं लक्षात. कोकणातून कुठेतरी धनुष्यबाण हद्दपार झाला आहे कारण ह्या मशाल चिन्ह किंवा इतर गोष्टीमुळे हा मनाला कुठेतरी कोकणी माणसाला लावणारा खूप खंत लावणारा प्रश्न आहे.
काय सांगाल एकंदरीत? कसं आहे की जर शिवसेना कदा फुटली नसती, शिवसेना फोडली गेली नसती, शिवसेना तोडली गेली नसती, तर कदाचित इतका शिवसैनिक पेटून उठला असतं की नाही याबद्दल थोडंसं माझ्या मनात शंका आहे. परंतु शिवसेना तोडल्यामुळं, शिवसेना फोडल्यामुळं उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून अपमानित करून त्यांनी त्यांच्या म्हणजे मुख्यमंत्री पदावरून दूर गेल्यामुळं, आमचं झेंडा घेतल्यामुळं, आमचं नाव घेतल्यामुळं, बाळासाहेबांचा फोटो घेतल्यामुळं आणि धनुष्यबाण घेतल्यामुळं समस्त माणसाच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली होती. त्यामुळे धनुष्यबाण गेल्याचं दुःख हे जसं शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे तसंच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आहे हे दुःख. आणि म्हणून ते धनुष्यबाण ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्या बुडाखाली मशाल पेटवून लावायचीच ह्याच एका उद्दिष्टानं, ध्येयानं आणि नाही म्हटलं तरी संतापानं आणि सुडानं शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता पेटून उठलेली आहे. त्यामुळं धनुष्यबाण ज्याने घेतला त्यांना तो धनुष्यबाण पेलवणार नाही असं उद्धव साहेब म्हणाले होते. त्याची प्रचिती महाराष्ट्राला येईल. लोकसभा निवडणुकीनंतर काही बदल होतील एकंदरीत असं वाटतं, म्हणजे अजितदादा आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील की ह्या काय गोष्टी असं वाटतं? असा या जर तरवर काय भाष्य करण्यात काय अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी एकत्र यावं की वेगळं राहावं हा जो तो पक्षाचा ज्याचा त्याचा निर्णय असू शकतो. त्याच्यामध्ये मला भाष्य करण्याची काय आवश्यकता. एकंदरीत आपण पाहिलं तर अत्यंत दिवकलासनी मनमुराद चर्चा या ठिकाणी आमदार भास्कर जाधवांनी केली आणि काही गोष्टी मनाला लागणार आहेत, जे म्हणजे धनुष्यबाण जो आहे कोकणात तो पंतप्रधान आणि पुन्हा तो मिळवणार असं एकंदरीत आमदार भास्कर जाधव सांगले. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.